बॅगी पण आहे बॅगी बिगी सर्व तुम्हाला भेटेल इकडं. लहान पोरांना खेळण्या बिळण्या बघू शकता तुम्ही. सर्व काही तुम्हाला इथं भेटून जाईल नाही त्याच्या यात्रेमध्ये. हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय नाईतळ्याला, कारण की तिथं बाळाभाई येतो आमचा सनीभाई, त्याला आणायला जायचं आहे. आणि तिथं नाईतळ्याची जत्रा पण भरलेली आहे. तसंच आता मला चप्पल नाही बघू शकता, तात्या व्हायची बुट्टा घालून चाललोय मी. आता मला एक चप्पल घ्यायची आहे. तसं आता जत्रामध्ये जाऊ, थोडंसं जत्रा वित्रा फिरू, त्यानंतर एक चप्पल घेऊ. आणि तुम्ही आपला तो बक्कर संगतीचा ब्लॉग बघितला असेल, त्याच्यामध्ये बाळाभाई तिकडं नाशिकलाच थांबला होता. त्याचे जोडीदार काय त्याला येऊन देत नव्हते, त्याच्यामुळे तो तिकडेच थांबला होता. तर आता दुसऱ्या दिवशी येता येतो, तर त्यालाच आणायला चाललो आहे. चला आता त्याला बी घेऊन येऊया. आणि त्यानंतर दिल्ली जत्राचा थोडासा फेरफटका मारूया, बघूया अजून पुढं काय होतं काय नाही. तर बघू शकता समोर बांडेंनी गाडी बिडी बाहेर घेतली, गाडी बिडी पुसली. आणि पांगच्या टायरमध्ये मांजा अटकेला होता, कारण की काल नाशिकमध्ये मकर पतंग उडत होते आणि काटेल पतंगींचे जे मांजे ते रस्त्यावरतीच पडेल होते, त्याच्यामुळे मांजा गाडीमध्ये अटकेला होता. त्यांनी काढलाय तो. तर गाडी बिडी पण पुसली त्यांनी, गेला आता घरामध्ये मांजा काढून तो. तर चला जाऊया, भेटूया आता लाईक नाईतळे म्हणते त्याच्याजवळ. त्यानंतर फिरूया थोडीशी जत्रा. तर फायनली गाईज आता नाईतळ्याला पोचलोय. पोचल्या बघू शकता बाळाभाई भेटलेले. आणि आता आम्ही एक ठिकाणी पार्किंग लावली, बघू शकता. इथं असं आहे, जिला गाडी पार्किंग लावली तिथं नारळ वगैरे घ्यावं लागतं. तर आता चला पहिले उठून नाशिक वरून इकडे आलोय मी बघू शकता. त्याचा काही देणारच नाही का, काल आम्ही सोबत गेलो होतो, सकाळी देण्यात आला म्हणे बाबूला शेटकुडा येतं. मी घरी गेलो होतो, तर आता परत आलोय त्याला इथं नाईतळ्यामध्ये घ्यायला. तर चला तेव्हा बघू शकता इथं गाडी लावली आणि इथंच पाठीमागं मत्तोबा महाराजांचं मंदिर आहे. तर आता इथं जिकडं गाडी लावली त्यांच्याकडून नारळ विरळ घेऊ. नारळ पहिले एक फोटो देवाला, त्यानंतर जाऊ चपला विपला घेऊ आणि थोडंसं जत्रामध्ये फिरू, बघूया जत्रा कशी कशी नाही. चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो बघू शकता, आता नारळ बिरळ घेतलंय आम्ही, पूजाचं सामान पण घेतलंय. आता तिकडे समोर मंदिर आहे, तर चला आता जाऊया मंदिरामध्ये, नारळ बिरळ फोडूया, दर्शन बिर्शन घेऊया, त्यानंतर जाऊया जत्रामध्ये. तर मित्रांनो आता आम्ही नारळ बिरळ फोडलंय, तर चाललोय जत्रामध्ये. बघू शकता नारळ बिरळ फोडलंय, तर चाललोय जत्रामध्ये. चप्पल विप्पल घ्यायची आम्हाला. चला आता पाठीमागच्या कॅमेऱ्याने मस्तपैकी व्ह्यू बघू सगळा. बघू शकता जत्रामध्ये आता जस्ट बॅगी पण आहे बॅगी बिगी सर्व तुम्हाला भेटेल इकडं. लहान पोरांना खेळण्या बिळण्या बघू शकता तुम्ही. सर्व काही तुम्हाला इथं भेटून जाईल नाही त्याच्या यात्रेमध्ये. खूप मोठी यात्रा भरलेली. हा नाशिक निफाड हायवे बघू शकता तुम्ही. चला आता त्या साईडला थोडीशी मोठी भरलेली आहे, त्या साईडला जाऊ आपण. त्या साईडला एखादी चप्पल घेऊ मस्तपैकी आणि बघू या जत्रा कशी भरलेली आहे कशी नाही. तिकडं बघू शकते तुम्हाला खाण्यासाठी तरी सगळे पदार्थ भेटू शकते इथं खाण्यासाठी. बघू शकता उडीशा सगळं काही इथं भेटू शकतंय तुम्हाला खाण्यासाठी. चला अजून थोडंसं पुढे जाऊ, एक दुकान बघू मस्तपैकी. बघू शकते इथं घड्याळ वगैरे सर्व तुम्हाला भेटू शकतं इथं. कोणत्या साईडनं नाही, साईकडेकडूनच आलो तुम्ही. तेच नाही, त्याच्यामुळे नाही आलो मी. परत तुला एवढा घ्यायला पडत, परत इकडे बोलवायचं. कुठं मी फाडला का? नाही नाईतळ्याला नाही, तू फोन केला असा आला असता, विषय नाही. चला आता इथं जवळपास जत्रा आवरत आली, जवळपास 15 दिवस झाले, त्याच्यामुळे आता लोकांना आवरत आलेले काही. तर ट्रॅक्टर विक्टर भेटू शकता तुम्हाला. हे आता ट्रेंडिंग नाही का चालू इंस्टाग्रामला, ते बघायला घेतलं आलंय. बाळाभाईला आवडलेलं आहे ते. प्राईस विचारतोय तो कितीला आहे? 300 रुपयाला आहे का? डायरेक्ट ते 300 रुपयाला आहे. कमी जास्त नव्हती. 300 रुपयाला दाखवलं होतं प्राईस. तर बघू आता ते कमी जास्त किती होते आणि कितीला पडत होते. सध्या इंस्टाग्रामवरती याचं लय ट्रेंडिंग चालू आहे. तर बघू शकता सनी शेटला आवडलेलं आहे ते. त्याला रील काढायची त्याच्यासोबत, बघ त्याच्यामुळे तो बघतोय. का तरी एक नंबर दिसतोय त्याला. बघू आता त्याला कोणता कलर आवडतो. बघू शकता मोकर कलर याच्यामध्ये.
आता त्याला कोणता कलर आवडतो बघू. अशा कलर मध्ये काढा ना, हे भारी वाटतं. ए बाई निध एक होतं बाय बाळ्या बाय. ते टाईट गेलं पाहिजे असं. हा हे दोन्ही पण होते बाय. त्याला दुसरं घेतलंय त्याने, त्याला काय पसंत नाही होते. पेपनी वाचत नाही त्याच्यामुळे त्याला कम्प्लीट झालाय तो. तर काय माहिती कोणता घेतो तर थांबा आता त्याला. फायनल मित्रांनो बाळा व्हायला आवडलाय कलर आणि त्यांनी फायनली बहुत 1 तासभर थांबला होता इथं. 1 तासानंतर हा कलर घेतलाय. जाऊया अजून पुढे जाऊया. आता तिने ही वस्तू घेतली, मला चप्पल घ्यायची, अजून चप्पल दुकान भेटली नाही. तर पुढे जाऊया, चप्पल घेऊया. घरी गेल्यानंतर पहिली एक रील काढूया मस्त याच्यासोबत. आता चप्पलीचं दुकान आपण पहिले घेऊ. ट्रेडिंगला चालू आहे त्याच्यामुळे तिने ते घेतलंय. पाय बरं एकदा घालून दाखव. आता तर तुम्हाला घालून दाखवलं आणि वाजून दाखव बघू शकता एकदम खात्री आहे. त्याच्यामुळे आता सगळं जवळपास बंद झालेलं आहे. म्हणजे लवकर आलोय म्हणा सकाळी. हा आता सकाळी लवकर आलेलं आहे त्याच्यामुळे अजून येतं कोणतंच काही चालू झालेलं नाही. 12 12:30 1च्या नंतर चालू होतं ते, कारण की 3-4 नंतर जास्त गर्दी असते रात्रीचे. त्याच्यामुळे आता बंद आहे ते. थोड्या वेळाने जास्त गर्दी होईल आणि सर्व जे आहे ते सगळं चालू होईल. बघू शकता तुम्ही. आता इकडे सगळं बंद असल्यामुळे एवढं दिसत नाही ते चांगलं. बघू शकता भरपूर काही इथं रेल्वे, इथं ते कशाचं आहे माहीत नाही. तिथं जहाज आहे, इथं लहान पोरांची गाडीचं आहे. बघू शकता इथं ते उड्या मारायचं आहे. त्या साईडला ते जिरवायचं आहे, काय म्हणते काय माहिती त्याला. या साईडला मोठा पाळणा आहे. इथं बी काय त्याचं नाव नाही माहिती मला. आम्ही केव्हाचं चपलीचं दुकान शोधतोय पण अजून काय आम्हाला सापडलेलं नाही आहे. अजून जवळपास काही दुकानं बंदच आहे. बघू शकता इथं टॅटू बिटे, तुम्हाला जर टॅटू बिटू काढायचा असला तरी इथं भरपूर दुकानं आहे. नाही तर म्हणते लवकर आल्यामुळे अजून दुकानं चालू नाही होईल. आता कोणत्या गल्लीनं कुठं चालू आहे काय माहीत नाही. पण मग आम्हाला चपलीचं दुकान पण लेडीज इथं एक सापडलं आहे. पण तिथं सर्व लेडीजचं चप्पल दिसते. हा तिथं सर्व लेडीजचं चप्पल होते. आता इथून परत आता दुसरीकडं कुठं समजा नाही भेटलं दुकानातच बघावं लागेल. जत्रेमध्ये घेतलं थोडंसं स्वस्त पडतं त्याच्यामुळे जत्रेमध्ये आपण चप्पल घेतोय. चालेल इकडं दिसतंय दुकान एक. इकडं समोर एक दुकान दिसतंय चपलीचं. आता तिथं जाणार आहे आपण चप्पल घेण्यासाठी. हा लेडीज नाही जेंट्सच आहे. तर फायनली मित्रांनो आता एक दुकान भेटलंय आम्हाला. आता एखादी चप्पल घेऊ मस्तपैकी जी आवडेल ती. घेऊन टाकतात घरी. चप्पल घेतली का टापक्यात दिसते घरी. बघू शकता मकर व्हरायटी इथं. आता त्याच्यातून कोणती आवडते बघावं लागेल. चप्पल आता चप्पल एकदा चॉईस करतो त्यानंतर तुम्हाला दाखवतो मस्तपैकी. तर मला एक चप्पल आवडली ती, पण तिची साईज मोठी असल्यामुळं ती चप्पल लई मोठी होईल त्याच्यामुळे नाही घेतली. चला आता दुसरीकडेच बघावं लागेल. इथं बी पोंगाच झाला आहे आमचावाला. तर इथून अजून पण पुढे जावंच लागेल दुकानं गवशीत. बघू शकता जत्रा पण जवळपास आवरतच आली. जवळपास 15-20 दिवसापासून भरलेली आहे. आणि आम्ही पहिल्या दिवशी तुम्ही नाहीतळे ब्लॉग बघितलाच असेल, त्याच्यामध्ये टॉपचे 9 बँड आलेले होते. त्या दिवशी पण खूप गर्दी होती आणि मजा आली त्या दिवशी बी. बघू शकता इथं भांडे बिंडे सर्व काही आहे. इथं भांडेचे दुकान आहे. त्या साईडला पण काही दुकान आहे आणि काही दुकान सोड. या दोघांची लढाई झाली होती. बाळा व्हायला सोडवलेली ती. अरे बघू शकता या साईडला बिल्डला तुम्हाला बारीकला सर्व काही गोष्टी भेटू शकताय. आता उन्हाळा लागेल तर टोपे त्या सर्व भेटेल. रुमाल त्या पर्स वगैरे तुम्ही बघू शकताय. भरपूर काही भेटून जाईल. तर फायनली एक दुकान परत भेटलंय. तिथं सगळे लहान पोरांचेच दिसत आहेत. आहे आपलं. तर फायनली मित्रांनो परत एक दुकान भेटलंय. तर इथे एखादी चप्पल घ्यावाच लागेल चॉईस करून. नाही तर बाजारातच बघावं लागेल. ठीक आहे चला आता मित्रांनो तुम्हाला चप्पल चॉईस करतो आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो कोणती चप्पल आवडली कोणती नाही. एक चप्पल चॉईस झाली भाऊला. एवढ्या व्हरायटीज होती. हा ठीक आहे भारी बसली. ही चप्पल आता घ्यावं लागेल. भारी बसली एकदम मस्त वाटते. निळ्या कलरमध्ये भारी वाटते. आता बाळा व्हायची बघू शकता लासलगावला घेतली तिने दुकानामध्ये. आपण बाजारामध्ये घेऊ थोडंशी या कंपनीमध्ये. चला मावशी फायनली हिचा रेट सांगा पॅक करा.
फायनली आता जवळपास आम्ही पूर्ण जत्रा फिरलो. पूर्ण जत्रा म्हणजे शेवट आम्हाला एक दुकान भेटलं आहे. बघू शकता निळ्या कलरची एक चप्पल चॉईस झाली आहे. बाळा भाई नाही घेतलं आहे. बाकी दुसरं काहीच आवडलं नाही जत्रा म्हणजे घेण्यासाठी. ट्रेंड आवडला मला. ट्रेंड आवडला फायनली फायनली ट्रेंड आवडला मला. दुसरं त्याला काहीच आवडलं नाही. तर माझी बी चप्पल घेतली आणि जत्रा पण आपण जवळपास पूर्ण फिरवलंच आहे. तर आता इथून पोरांचा फोन आला का, गावची जत्रा असल्यामुळे दरवर्षी क्रिकेट भरतं ना, तर त्यासाठी ग्राउंड तयार करायचं आहे. तर त्यासाठी ग्राउंड तयार करण्यासाठी पोरांचा फोन आला का. आता इथून गेल्यावरती डायरेक्ट आम्ही ग्राउंडवर जाणार आहे. तर त्या अगोदर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा आवडला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशा जगांना व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ इथंच थांबूया, जाऊया घरी. गाडी ते लागली आहे. भेटूया अशा जगांना व्हिडिओमध्ये.